चला तर मंडळी, खूप दिवसानंतर आज केला कारल्याच्या भाजीचा बेत। छान असे कारले धुतले आणि अशा प्रकारे कट करून घेतले आणि आतमधल्या पूर्ण बिया काढून घेतल्या। मीठ आणि हळद घेतलं थोडंसं आणि चिंच पण घेतली थोडी। मीठ हळद एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या कारल्याला लावून घ्यायचं बघा आतमधून। छान असं पूर्ण कारल्याला आतमधून मीठ आणि हळद लावायचं। अशा प्रकारे बघा तुम्हाला दाखवते मी। बरेच जण म्हणतात की कारलं कडू होतं, पण अशा पद्धतीने तुम्ही कारलं एकदा करून बघा। कडू तर काय, चाटून पुसून खातील घरचे। चला आता सगळ्या कारल्याला मीठ हळद लावून झाला। आता आपण ही चिंच घेतली ना, ही चिंच पण आपण कारल्यामध्ये भरून घ्यायची, थोडी थोडी सगळ्या कारल्यामध्ये भरायची। प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असती, म्हणजे हाताची चव नाही हो, करण्याची पद्धत वेगळी म्हणजे चव बदलती। आता सगळ्या कारल्याला मीठ आणि हळद लावून झालं, मग मी केलं एक जुगाड। कढाईमध्ये अर्धी कढाई पाणी टाकलं आणि वरून चाळणीमध्ये कारले ठेवले आणि छान अशी वाफू दिले अर्धा तास मीडियम गॅसवर। बघा अर्ध्या तासानंतर आपले छान असे कारले वाफवलेले होते। आता मसाला काढला, थोडंसं खोबरं घेतलं, तीळ घेतले आणि शेंगदाणे घेतले बघा थोडेसे, आणि याला छान असं मीडियम गॅसवर खमंग भाजून घेतलं। हे छान खमंग भाजू द्यायचं बरं का, तरच आपली मसाला छान बनतो। हे बघा अशा प्रकारे भाजलं की मी मसाले काढले। लाल तिखट, धने पूड, जिरे पूड, 1 चमचा अंबारी मसाला, हळद, थोडासा काळा मसाला आणि 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा ठेचलेला आल्याचा तुकडा, आणि याला छान असं मिक्सरला जाडसर फिरून घ्यायचं अशा पद्धतीने। आणि अद्रक लसूण टाकायची बरं का, तरच आपली भाजी छान होते। आणि आता टाकून घ्या छान अशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ, आणि याला छान असं आता मिक्स करून घेऊयात मीठ टाकल्यावर। बघा मसाला बघूनच तोंडाला पाणी सुटलं हो की नाही, तर मग कारला किती सुंदर होईल। आणि छान असा मसाला मिक्स केला तोपर्यंत आपले छान असे कारले पण वाफवलेले होते। आणि आता जी चिंच घातली, चिंच काढायची आणि छान असा मसाला दाबून दाबून कारल्यात भरून घ्यायचा। आणि मी मसाला भाजलेल्या कढईतच 2 पळ्या तेल टाकलं आणि बारीक कट केलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या 4 ते 5, आणि याला छान असं मीडियम गॅसवर थोडंसं लाल होईपर्यंत परतू दिलं। बघा कलर चेंज झालं की आपण जे मसाला भरून ठेवलेले कारले होते ते आपण यामध्ये सोडायचे। बघा खूप सुंदर आपलं अशा प्रकारे भाजी बनते। बघा अशा पद्धतीने सगळे कारले मी आता कढईमध्ये टाकून घेतले। आता याला आपण कमी गॅसवर 5 ते 7 मिनिटं वाफू देणार आहोत। चला आता झाकण ठेवून घेऊयात। अधूनमधून हलवायचे बरं का, नाही तर जाईन आपलं कारलं जळून। आणि बघा 7 मिनिटांनंतर आपली छान अशी कारल्याची खमंग भाजी तयार झालेली आहे। आणि अजिबात कडू होत नाही बरं का, आणि लिंबू टाकायची सुद्धा गरज पडत नाही। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये।